हॅलो एव्हरीवन. तर आज मी तुम्हाला एक अशी भन्नाट प्लेस दाखवणार आहे जिथे तुम्ही फक्त 10 रुपयात तुमची वन डे ट्रिप एन्जॉय करू शकता. अहो खरंच, पुण्यापासून साधारण 22 किलोमीटर असणारं हे सुंदर व शांत ठिकाण, तसेच बाणेर चिंचवड पासून अवघ्या 7 ते 8 किलोमीटरवर असणारी ही दुर्गा टेकडी किंवा दुर्गा उद्यान, जे की सगळ्याच पुणेकरांना माहित असावं, पण ज्यांना माहित नसेल त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे जाण्यासाठी तुम्ही स्वतःची 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर सुद्धा घेऊन जाऊ शकता. तसेच ओला, ऑटो रिक्षा सुद्धा इथे जातात. दुर्गा टेकडीच्या शेजारीच अप्पू घर सुद्धा आहे, जिथे लहान मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स एन्जॉय करता येतील आणि त्याच्या शेजारी डॉल्फिन वॉटर पार्क सुद्धा आहे. अप्पू घर पासून अवघ्या 2 मिनिटांच्या वॉकिंग डिस्टन्सवर तुम्हाला दुर्गा टेकडीचं मोठं असं गेट दिसेल. पण तिकडे जाण्याआधी ना उजव्या बाजूला तुम्हाला असं खाण्यापिण्याचे काही स्टॉल्स दिसतील. त्याचसोबत आम्ही संडेला गेलेलो, सो तिथे मी विचारलं तर सॅटर्डे संडे ना तिथे मस्त असा मोठा बाजार भरतो सकाळी 7 ते 11च्या दरम्यान. इथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ना फ्रूट्स वगैरे घेऊ शकता. इवन खाण्यापिण्याचे सुद्धा बरेच स्टॉल आहे. स्प्राऊट भेळ आहे, त्यातल्या त्यात मोदक, हर्बल टी, असे वेगवेगळ्या प्रकारचे बरेच स्टॉल इथे आहे. आम्ही इथे ना स्प्राऊट भेळ घेतलेली, जी की खूप जास्त टेस्टी आणि हेल्दी सुद्धा होती आणि तिची प्राइस होती काहीतरी 40 रुपीज. हा, मात्र 11 नंतर हे सगळे स्टॉल्स बंद होतात आणि ही जागा रिकामी केली जाते पार्किंगसाठी. इथे सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी सुद्धा बरीच गर्दी असते. त्याची वेळ आहे सकाळी 5 ते 9 आणि ह्यासाठी ना कोणतेही चार्जेस आकारले जात नाही. तसेच जर तुम्ही उद्यानात फिरण्यासाठी येत असाल तर त्याची वेळ आहे सकाळी 11 ते सायंकाळी 5:30 पर्यंत आणि त्यासाठी मोठ्यांसाठी ना 10 रुपये तिकीट आहे फक्त. तसेच 3 ते 12 वर्षापर्यंतच्या मुलांना फक्त 5 रुपये तिकीट आहे. जर तुम्हाला शांत आणि निवांत वेळ घालवायचा असेल ना फॅमिली फ्रेंड सोबत, तर सकाळी लवकर या, जेणेकरून आम्ही इथे 11 ते 11:15 दरम्यान आलेलो. ज्यावेळी ना इथे बघा अजिबात गर्दी तुम्हाला दिसणार नाही. पण हेच जर तुम्ही दुपारच्या वेळात बघाल ना 2-3च्या नंतर, तर भरपूर अशी गर्दी तुम्हाला बघायला मिळेल. तर म्हणूनच मी तुम्हाला सजेस्ट करीन, जर तुम्हाला शांत वेळ घालवायचा असेल ना तर तुम्ही सकाळी लवकर या 11 वाजता. या उद्यानात तुम्ही एंटर केलं ना की डाव्या बाजूलाच तुम्हाला ना वॉशरूमची सुद्धा सुविधा भेटेल, जे की बऱ्यापैकी क्लीन आहेत, इतके पण काही डर्टी नाही आहेत. आणि त्याच्याच शेजारी ना उजव्या बाजूला तुम्हाला दुर्गा टेकडी तलाव बघायला मिळेल, ज्याच्यामध्ये ना असे वेगवेगळ्या कलर्सचे वेगवेगळ्या प्रकाराचे ना बदक तुम्हाला बघायला मिळतील, जे की लहान मुलांना ना खूप जास्त अट्रॅक्ट करतात. हे दुर्गा टेकडी उद्यान ना खूप जास्त मोठं आहे. जिथून रस्ता भेटेल ना तिथून चालत सुटायचं. जर तुम्ही ना दुर्गा टेकडीच्या स्टार्टिंगलाच एक ना लेफ्टला रस्ता जातो, तो दुर्गा टेकडी ना मंदिराकडे जातो. जर तुम्हाला स्टार्टिंगला मंदिर किंवा तिथे एक मोठं गार्डन आहे ते कव्हर करायचं असेल तर तुम्ही लेफ्ट साईडने सुद्धा जाऊ शकता. पण आम्ही ना सरळच चालत निघालो, म्हटलं जाईल तिथे रस्ता जाईल. आणि ना तिथे तुम्हाला ऊन अजिबात जाणवणार नाही. चारी बाजूने झाडं असल्यामुळे ना खूप असा थंडावा जाणवतो तुम्हाला. आणि इतकं मोठं उद्यान असून सुद्धा ना तुम्हाला कचरा किंवा घाण कुठेच दिसणार नाही. खूप छान मेंटेन करून ठेवलंय ह्या सगळ्यांनी. इथे ना जागोजागी वेगवेगळ्या पक्ष्यांची चित्र, त्यांची नावं, त्यांची माहिती, ते काय खातात, अशी सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. जर तुम्ही ना नेचर लवर असाल तर हे वाचत वाचत वॉक करत तुम्ही पुढे जाऊ शकता.
थोडंसं पुढे चालत गेलं ना की इथे तुम्हाला सुंदर असं दुर्गा मातेचं मंदिर पाहायला मिळेल. नवरात्रीमध्ये ना इथे उत्सव असतो, भाविकांची ना प्रचंड गर्दी इथे तुम्हाला पाहायला मिळेल. ह्या मंदिरात येऊन ना इतकं शांत आणि प्रसन्न वाटत होतं ना की असं वाटत होतं तिथे बसावं 10 ते 15 मिनिटं. आणि बघू शकता आजूबाजूला छान मोठी मोठी झाडं आहेत, त्याचसोबत सुंदर असं निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे. मंदिराच्या आवारात ना बसण्यासाठी असे छान बाकडे सुद्धा ठेवलेले आहेत. त्याचसोबत मंदिराच्या समोरच पिण्याच्या पाण्याची सुद्धा उत्तम सोय आहे. उन्हाळा व हिवाळा या ऋतूंपेक्षा ना हे ठिकाण पावसाळ्यात अजून सुंदर दिसत असावं, कारण इथे जागोजागी वॉटरफॉल बघायला मिळतील तुम्हाला, जे की फक्त पावसाळ्यातच तुम्हाला तिथून पाणी वाहताना दिसेल. गाईज हे बघा, इथे मला ना सुंदर असा मोर दिसलाय. हे बघा चालत चाललंय. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये कसं दिसतंय की नाही माहिती नाही, थोडंसं झूम करूया. हे बघा इतका सुंदर आहे ना, मस्त आवाज आला ना त्याच्यामुळे तो आतमध्ये गेलाय. आता मंडई इथे येऊन इतकं छान वाटतंय ना राव, खूपच छान वाटतंय. संडेचा दिवस आहे तरी त्यातल्या त्यात ना गर्दी बऱ्याच प्रमाणात कमी आहे. मंदिराच्या इथे थोडीशी गर्दी होती आणि आता मी मंदिराच्या इकडून राईट साईडून जो रस्ता वरती जातो ना तिकडे चाललेले आणि मला रस्त्यात 2 मोर दिसले राव, पण त्यांना जरा पायांचा आवाज आला ना त्यामुळे ते गेले. तर आतमध्ये गेले. मी थोडासाच व्हिडिओ कॅप्चर करू शकली, पण बघून इतकं छान वाटलं ना. इथे तुम्हाला बऱ्याच प्रकारचे पक्षीसुद्धा बघायला मिळतील. असे झाडावर कुठे कुठे बसलेले असतात, पण त्यांना जसा माणसांचा आवाज येतो ना तसे ते उडून जातात. पण मोर बघून इतकं छान वाटलं ना राव, सिरियसली. थोडंसं आधी आली असती ना अजून थोडंफार कॅप्चर करू शकली असती, पण ठीक आहे. समोर बघितलं ना छान वाटलं खूपच. व्हिडिओ काढेपर्यंत तो आतमध्ये गेलेला होता. बघूया अजून पुढे आपल्याला काय भेटतंय का वगैरे. पूर्ण आवाज गेलाय माझा. इथे ना तुम्हाला छान असे जागोजागी पक्षी सुद्धा बघायला मिळतील. खारुताई म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी, जे की मी याआधी तरी कधीच बघितले नव्हते. सगळं मी व्हिडिओमध्ये कॅप्चर करू शकली नाही, पण समोर बघून इतकं छान वाटत होतं ना. हे बघा इथे समोरच ना एक खारुताई तुम्हाला बघायला मिळेल. आता व्हिडिओमध्ये दिसते की नाही माहीत नाही, पण मी झूम करते थोडंसं. हे बघा एकटी शांत तिचं काहीतरी खाऊन खेळत होती, पण जसं त्यांना आवाज येतो ना माणसांचा ते पळून जातात. हे बघा. आणि हो गाईज, अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे जर तुम्ही इथे पूर्ण दिवसासाठी येत असाल ना, म्हणजे सकाळी 11 ते 5 वगैरे असं फॅमिली फ्रेंडसोबत डे स्पेंड करायला, तर स्वतःचं फूड कॅरी करा. बिकॉज इथे आतमध्ये ना पिण्याच्या पाण्याची सोय आहे, पण खाण्यापिण्याचे स्टॉल्स वगैरे असं तुम्हाला काहीच बघायला नाही मिळणार. तर ना तुम्ही गेटमध्ये एंट्री मारायच्या आधी तिथे मार्केट होतं, फूड स्टॉल होते, तिथून तुम्ही ना फूड घेऊ शकता विकत किंवा घरून कॅरी करू शकता. आणि जर तुम्ही घरचं असं फूड आणत असाल ना, चपाती भाजी किंवा असं काही, तर जे तुम्ही खाताय ना त्याचे रॅपर्स वगैरे इकडे तिकडे फेकू नका, तुमच्या बॅगमध्ये ठेवा. बिकॉज हे उद्यान खूप जास्त क्लीन आहे आणि आपण एक दिवस घेऊन इथे घाण करून जाणार ते बरोबर नाही वाटत. आणि मंडळी इथे येऊन इतकं छान वाटतंय ना, लिटरली. म्हणजे तुमचा पूर्ण दिवस जाईल इथे चालण्यात. खूप जास्त इथे चालायला आणि इथे इतकी झाडं झुडपं आहेत, इतकी लोक डेली येतात ना, तरी इथे स्वच्छता इतकी आहे ना. तुम्ही रोड बघतील मस्त एकदम क्लीन, जागोजागी ना पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. इव्हन वॉशरूमसुद्धा अवेलेबल आहे, जे की बऱ्यापैकी क्लीन आहेत. आणि आतमध्ये ना इथे फूड स्टॉल्स वगैरे काहीच नाही आहे, फक्त तुम्ही वॉकिंग करू शकता. आणि मला ना तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची. आता मी इथे बऱ्याच ठिकाणी बघितलं असे फूड रॅपर वगैरे पडलेले आहेत, तर आपण कधी कुठे फिरायला आलो तर आपले जे रॅपर्स आहेत ना, आपण जे फूड खातो ते आपल्या बॅगमध्ये ठेवा ना. उगीचच इकडे तिकडे टाकून इथे बरेचसे प्राणी पक्षीसुद्धा आहेत, त्यांना इजा नको व्हायला आपल्यामुळे. तर मस्त आहे ओव्हरऑल ना, खूप छान आहे. मला तरी अगदी मस्त वाटतंय चालून. आणि ह्या एरियामध्ये ना हे बघा इतकी झाडं आहेत ना इथे, त्यामुळे तुम्हाला ना इथे ऊन अजिबात लागणार नाही. बरेच लोक वॉकिंगसाठी वगैरे सुद्धा इथे येत आहेत.
इथे तुम्हाला ना मस्त जागोजागी ना एक्सरसाइज करण्यासाठी असे वेगवेगळे इक्विपमेंट दिसतील जे की खूप जास्त इंटरेस्टिंग आहेत. बरेचसं मला कळत पण नव्हतं की कसं वापरायचं किंवा काय, पण छान आहे. लहान मुलांसाठी सुद्धा आहे, मोठ्या माणसांसाठी सुद्धा आहेत आणि खूप छान आहे. तुम्हाला ना एक्सरसाइज करायला आवडत असेल तर सकाळी तुम्ही येऊन एक्सरसाइज करू शकता इथे. हे बघा आमचे अहो घरी यांना एक्सरसाइज करायला नको आणि इथे येऊन एक्सरसाइज करतायत. वा, हे बघा. पुढे बघ. आता सायकलवरती जा. थांब 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 पडशील पटकन पटकन. तसेच आपण जसं जसं एंडला म्हणजे खाली उतरायला जातो ना, तिथे ना एक लहान मुलांसाठी भलं मोठं गार्डन आहे, जिथे लहान मुलांची ना प्रचंड प्रमाणात गर्दी होती आणि ते बऱ्याच प्रकारचे झोके म्हणा, घसरगुंडी असं खेळायचं इतकं छान छान काही काही होतं ना, खूप एन्जॉय करत होती लहान मुलं. जर तुम्हाला हे गार्डन स्टार्टिंगलाच कव्हर करायचं असेल ना, तर जसं आपण गार्डनमध्ये एंट्री मारतो ना, थोडंसं चालल्यानंतर तुम्हाला लेफ्टला ना एक वरती मंदिराकडे जाण्याचा रस्ता दिसतो ना, तिथेच हे गार्डन आहे स्टार्टिंगलाच. पण आमचं हे एंडला कव्हर झालं एकदम सगळं फिरून झाल्यानंतर. खरंच आमचा तरी संडे इथे येऊन ना खूप छान आणि निवांत वातावरणात गेलेला आहे. त्यातल्या त्यात माझ्या चिमुकल्याने सुद्धा छान वेळ घालवला, मस्त खेळला गार्डनमध्ये. त्यातल्या त्यात आम्हाला दोघांना सुद्धा थोडाफार टाईम स्पेंड करायला भेटला. आमच्या अण्णांनी सुद्धा छान निसर्गरम्य वातावरण एन्जॉय केलं. जर तुम्हाला सुद्धा वन डे फॅमिली ट्रिपसाठी कुठे यायचं असेल ना, तर हा स्पॉट परफेक्ट आहे. नक्की एकदा व्हिजिट करा. बाकीचे ॲड्रेस अँड डिटेल मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि फॉलो करायला विसरू नका. ओके, बाय.